खरं तर मी ना मगाशी प्रश्न काढत होते तेव्हाच म्हटलं की राजू भाऊ शिवाय हा इंटरव्ह्यू अपूर्ण आहे. कारण एकूण तुमच्या लाईफ मध्ये त्यांचं इतकं महत्व आहे. आठवण येते का? राजू भाऊची तर आठवण कायम येतच असते. राजू भाऊ जसा परदेशात फिरायचा, त्याला उत्तम प्रकारच्या जेवणांची माहिती होती, पदार्थांची. म्हणजे मला पहिल्यांदा इटालियन जर कोणी खाऊ घातलं असेल तर राजू भाऊने खाऊ घातलं. पास्ता काय असतो, पिझ्झा काय असतो. पिझ्झा तर समजा आपण खायचो, पण पास्ता आणि पास्ता जो आपल्याकडे मिळतो ना, आपल्याला दोनच पास्ता माहिती आहे, व्हाईट आणि रेड. व्हाईट आणि रेड खाणार की व्हाईट खाणार. हा, फार तर फार आता ते पिंक यायला लागलेत किंवा आता लोकांना पेस्टो हे ते सगळं करायला लागलं. पण हे मी 20 वर्षापूर्वी खाल्लेले की जेव्हा कोणाला काही कळत नव्हतं त्यातलं. तर राजू भाऊ त्याच्यातला एक फार मोठा फॅक्टर होता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.